नमस्कार मंडळी, स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी जामच खुश आहे, कारण की जसं जसं पॉडकास्ट आपलं पुढे पुढे सरकत जात आहे तसे अमेझिंग लोक आता मला गेस्ट म्हणून मिळायला लागलेले आहेत. एक बजेट वाढलेलं आहे, दर्दी माणसं यायला लागलेली आहेत, सेन्सिबल लोक आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी येत आहेत. याचा मला खूप आनंद वाटतोय. आणि आता एक असा एक नाही का, म्हणजे एक सेक्सी व्हॉइस, एक असा लो पिच आणि एक धीर गंभीर आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर ते नन अदर दॅन प्रमोद पवार सर आपल्या बरोबर आहेत. हॅलो सर. हाय, नमस्कार. येस, हा जो काही आवाज आहे ना, माझा पहिलाच प्रश्न हा आहे सर, की कसा काढता हो तुम्ही हा आवाज? घशातून. जरा आमच्याही घशाला थोडे संस्कार मिळतील असे. नक्की मिळतील. काय होतं माहितीये ना, की प्रत्येकाचं शरीर आणि त्याचा घसा, स्वरयंत्र, हे एक गणित असतं. आणि मला माझ्या आई वडिलांच्याकडून मिळालेली ही देणगी आहे. आणि त्याच्यानंतर माझ्यावर काही संस्कार जे झाले, माझे गुरु, अनेक गुरु आहेत. त्यापैकी व्हॉइस कल्चरमध्ये पु ल देशपांडे आणि अशोकजी रानडे यांनी एक 10 दिवसाचं शिबिर घेतलं होतं. त्यानंतर आणखीन मजा आली होती. NCPA होतं ते शिबिर. त्यामुळे ती देणगी अजून छान, म्हणजे त्याला हिऱ्याला पैलू पाडणं म्हणतात ना, डेव्हलप करत गेलात तुम्ही. बरोबर. वा. पण मग आता तुमचं खूप अप्रतिम असं नाटकाचं बॅकग्राऊंड आहे. खूप लोकांना प्रमोद पवार म्हणल्यानंतर सगळ्यांना सगळी नावं आठवली असतीलच. बरोबर. पण माझे आई वडील तुमचे खूप मोठे फॅन आहेत मर्मबंधमुळे. आणि ते असे चकित, तू प्रमोद पवारांना भेटायला जाणार आहेस वगैरे असं तिथून जे एक्साइटमेंट आली ती मी तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करते. हा, तर त्याच्यामुळे ते खूप मोठे फॅन आहेत. आणि आय एम शुअर आता जे लिस्नर्स आहेत, जे ऐकतायत, त्यांना सगळ्यांना प्रमोद पवार म्हटल्यानंतर इतकी नावं, कारण तुमचा एवढा कामाचा आवाका आहे, ऑलरेडी एवढं काम तुम्ही करून ठेवलंय. तर काय म्हणजे व्हॉइस ओव्हरसाठी या सगळ्या कामांचा कसा उपयोग होतोय तुम्हाला? नाही, मला आता अगोदर तुझ्या आई वडिलांना धन्यवाद देऊ देत, कारण ते त्यांच्या लक्षात राहिलं. आणि नव्या पिढीपर्यंत काही गोष्टी कुणी काय केलं होतं हे पोहोचू शकतं या माध्यमातून. अदरवाईज ते विस्मृतीत गेलेलं आहे. हो, आणि फार कमी चांगल्या मालिका बनतात त्याच्यामुळे त्यातली ती एक असल्यामुळे. आणि राजदत्त त्याचे दिग्दर्शक होते. विश्राम बेडेकरांचं ते सगळं लिखाण होतं, ज्याचं नाटक आम्ही केलं होतं, टिळक आणि आगरकर. त्याच्यावरून मग ती केली होती. बरोबर. त्यामुळे तुम्ही टिळकांची भूमिका केलेली. बरोबर. आणि त्याचा निर्माताही मी होतो सिरियलचा. बर. तर त्याच्यामुळे ते एक वेगळं अनुभव मला लोकांच्याकडून मिळत होता. आणि आवाजाच्या माध्यमातून पोहोचणं वगैरे हे सगळं ठीकच होतं. पण एक कलाकाराला ना चेहऱ्याला रंग लागला की त्याला सतत ते त्या फील्डमध्ये राहावंसं वाटत असतं. आणि गेली 40 वर्ष मी हे करू शकलो ते केवळ त्या प्रेमामुळे. वा, हे जे काही तुम्ही फारच कमाल. म्हणजे माझ्या वयाच्या दुप्पट वगैरे तर तुम्ही. Sample complete. Ready to continue?